अतिशय आंदोलनकर्ते आपण सगळे, त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब जे आत्मक्लेश एकत्रित करून आपल्या धनगर भावांना एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मक्लेश एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजासाठी सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसलेत, त्यांचं मी अगोदर हार्दिक अभिनंदन करतो। आंदोलन अनेक होतात, परंतु त्याच आंदोलनाची चर्चा होते बोराडे भाऊ, त्या आंदोलनाच्या नियतीमध्ये आणि नीतीमध्ये कोणती खोट नसते, म्हणून तुमचा विजय निश्चित आहे। टंके की चोट पे एसटी एकदा कायद्याचा बोलत असतो आणि तसाच होत असते, आणि तसा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। नाही म्हणजे नाहीच असतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं। भावांनो, मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि तत्कालीन त्यांचे राजपद्धती, त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये दिलेले अधिकार, हे दोन्ही विचार संविधानातले आणि मा अहिल्यादेवी होळकरांचे हे सारखेच आहे। ते मी डंकेची चोट पे तुम्हाला सांगत आहे। मा अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेले आरक्षणाचे विचार, आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे। त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पाणवटे हे करण्यात आले, पाणी बारवा तयार करण्यात आल्या, त्याच बारवा कशा प्रकारे असावा आणि माणसाला पूर्ण आयुष्य चांगलं जगता यावं, त्यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवली, आणि ती तरतूद मा अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराची आहे। भावांनो, कष्टकऱ्यांनो, आता येताना गाडीवर काही लोक आले। माझी वयोवृद्ध आई सुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे, तिचं वय 80 वर्ष आहे। मला म्हणे त्या धनगराच्या मुलाला मला भेटायला जायचंय, 4 दिवस तुझं सरकार गेलं नाही, मला तरी घेऊन चल, म्हणून ती मुंबईवरून तुम्हाला भेटायला आली आहे। सांगायचं तात्पर्य, भावांनो, मला तुम्हाला सांगायचंय, भावांनो, मला तुम्हाला सांगायचंय, आपण जे आहोत संविधानाला जोडलेले आहोत, आपण संविधानाला फारकत घेतलेले नाही, त्या डंक्याची चूट में आपल्याला दाखवून द्यायचं। हम फारकत वाले नहीं है, संविधान से काट मारने वाले हम हैं, और हम धनगर हैं, और हम धनगर हैं, और हम धनगर हैं। भावांनो, जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो, त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रींनी, ऍडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला 5 वर्षाच्या, ज्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढे आपली कुटुंब घेऊन चालत होता, तेव्हा माझ्या मुलीला आता तिने दाखवलं सी द शिप्स, आणि ती महिला आणि ती कुटुंब चाललेलं आहे। म्हणजे ही अवस्था आजही या तळपत्या उन्हामध्ये, या काळातही माझ्या आदिवासी असल्याचं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा हा टंक्याची चोट
मला बोलताना फार राखून तोलून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागतंय, कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो. मी हीच त्या वेळेची वाट पाहत होतो की ह्याच वेळेपासून सुरुवात होणार होती आणि हेच आहेत जे चला थोडं कायदेशीर बोलू आता. शांततेनं ऐकणार, शांततेनं ऐकणार. मला जे कोणी ऐकत आहेत, सरकार मला ऐकतंय, मला माहिती आहे, कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकतंय. विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो. किती जरी वयोवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागतंय, कारण मी संविधान करत असतो. भावांनो, कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळे लक्षात ठेवा. सगळे तुम्ही प्रशिक्षित झाले पाहिजे, उत्तर देता आलं पाहिजे. पहिला मुद्दा सांगत आहे, डोक्याच्या खिडक्या उघडा, जे सांगत आहे ते ऐका. पहिला मुद्दा कायदेशीर. हम धनगर है. कोण है? हम कौन है? हम कौन है? दुसरा मुद्दा, दुसरा मुद्दा. सगळे शांत बसले तर बोलणार, नाही तर नाही बोलणार. दुसरा मुद्दा कायदेशीर. दूसरा कायदेशीर मुद्दा नोंद करा. हम क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है, क्रिमिनल ट्राइब है. लक्षात ठेवा. ऐका, सगळेजण ऐकायला ना. मीडियावाले भलताच काहीतरी करतील. भरोसा करला. ऐका, क्रिमिनल टाईपचा अर्थ असा असतो, इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय, जे वर्ग आदिवासी अधीन आहेत, त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये 18व्या शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं. आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे कोई नाही, हम धनगर है, हम धनगर है. क्रिमिनल ट्राईब आहोत. क्रिमिनल ट्राईब जे आहेत त्या ट्राईब्सला देशभरामध्ये, भारताच्या सगळ्या सीमांमध्ये, हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत माझ्या क्रिमिनल ट्राईब्सला काय संबोधलं गेलंय, तर ते शेड्यूल ट्राईब संबोधलं गेलंय. आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्या आम्ही अनुसूचित जमाती आहोत, तो डंके की चोट पे धनगर एसटी है, धनगर एसटी है, धनगर एसटी, अरे धनगर एसटी, धनगर एसटी, धनगर एसटी, धनगर एसटी. हे आपण आहे ना कार्यशाळा घेत आहोत, संविधानाचं शिक्षण घेत आहोत. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. आता तिसरा मुद्दा, म्हणे आमच्या धनगर भावांकडे काही 1-2 भावांकडे गाड्या आल्या, आम्ही कडक कपडे घातले, तर म्हणे धनगर कैसा क्या बोले, मागासवर्गीय होऊ शकते म्हणे. तुलना करायला लागले. ज्यांच्या शेत्या होत्या, शेकडोना होत्या, आमच्याकडे मेंढ्या होत्या, आमच्याशी तुलना करायला लागले. आता मुद्दा लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा, आमच्या 1-2कडे गाड्या असतील, आमच्या 1-2कडे ट्रॅक्टर असतील, परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट 5 न्यायमूर्तींनी मिळून दिली. ती जजमेंटचं नाव ध्यानात ठेवा. काय नाव आहे? जर्नल सिंग. जजमेंटचं नाव काय? जजमेंटचं नाव काय? जजमेंटचं नाव काय? जजमेंटचं नाव काय?
आता न्यायाधीशांचं नाव सांगतो. न्यायाधीशांचं नाव रोहिंटन नरीमन. नरीमन 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 सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय? सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय? सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय? पॅरेग्राफ सांगतो. त्या 5 न्यायमूर्तींच्या जजमेंटचा शेवटचा पॅरेग्राफ. कोणता पॅरेग्राफ? कोणता पॅरेग्राफ? कोणता पॅरेग्राफ? कोणता पॅरेग्राफ? त्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिलंय. स्पष्टपणे लिहिलंय. कानं उघडून ऐका. जे मला लपून ऐकत आहे, कानं उघडून ऐका. त्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय, अरे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत जे वर्ग येतात त्यांचं मागासलेपण तपासण्याचीच गरज नाही. त्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय की माझ्या धनगराकडे काय आहे, कशाला मागास आहे. तर मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत मोडत असेल तर मागासलेपण मोजण्याची गरज नाही, असं 5 न्यायाधीशांनी सांगितलंय. म्हणून डंके की चोट पे धनगर एसटी है. डंके की चोट पे धनगर, डंके की चोट पे धनगर, डंके की चोट पे धनगर. कष्टकरी भावांनो, आज कायदेशीर बोलून गेलं पाहिजे, कारण ही शिस्त आहे. मला तुमच्या मनात दिसणारी माणुसकी आहे, तुमच्यामध्ये दिसणारा आपलापण आहे. और तुम्हारा और मेरा रिश्ता खून का है भाई, खून का. कष्टकरी भावांनो, पुढच्या 5व्या मुद्द्याकडे जाऊ. तुम्हाला सांगतो, आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा, आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती. आणि आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका. आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड असा आमची प्रगती होईल. आणि भाई, जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसाल, आम्हाला मिळणार नसेल, तर आमच्या भाषा अशीच राहील, डंकेची चोट अशीच राहील. भावांनो, मला माहिती आहे, माझा धंदा रेतीचा नाही. माझा धंदा रेतीचा, मी टिप्परवाला नाही, मी चप्पी पीत नाही, चप्पी पाजत नाही. तुम्हाला सांगतो, हा माझा धनगर भाव असेल किंवा माझा दुसरे माझे आमदार धनगर भाऊ असतील, गोपीचंदजी असतील, हक्के साहेब असतील, एसटीच्या आरक्षणासाठी आपण सगळे जमतो. एसटीचं घेऊनच राहणार सर्टिफिकेट. एसटीचं सर्टिफिकेट घेऊन राहू, दीपक बोराड्यांच्या हात मजबूत करू. तुम्हाला सांगतो, आज ज्या प्रकारे दीपक बोराडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढत आहात, तुम्हाला सॅल्यूट आहे. तुमच्या कार्याला आमचा सॅल्यूट आहे. तुमची प्रकृती चांगली राहो ही आमची भगवंताच्या छातीचा आसरा आहे. हे प्रकरण केवळ रस्त्यावरली लढाई नाही, तर न्यायालयात सुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागेल आणि ती डंक्याची चोट लढावी लागेल. भावांनो, लक्षात घ्या, उद्या आपल्याला भूलभुलैयामध्ये टाकलं जाईल. आपल्याला म्हणतील की मागास आयोगाचा रिपोर्ट लागतो. धनगर भावांसाठी बोराडे तुम्हाला इथे मुद्दा सांगत आहे, लक्षात ठेवा. तेव्हा सांगा की चरणर सिंगच्या जजमेंट मध्ये मागासलेपण तपासण्याची गरज नाही, असं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे.
इतरांना बागास ठरवताना जे मापदंड ते धनगराला ठरवताना नाही, हे मी तुम्हाला टंकेची चोट सांगतो. एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर एक पोट टिळक आणि वारंवार मला हे सांगितलं की प्रमाणपत्रावर सर बोला. मी तुम्हाला सांगतो, इतरांना जर एका बॉन्डवर देत असतील तर मला बिना बॉन्डचं एसटीचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल, कारण सुप्रीम कोर्ट सांगतो. सुप्रीम कोर्टात कोणी मोठं आहे का? मला सांगा, ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू, ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका तहसील एका डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाणपत्र द्या म्हणण्यासाठी, त्या दिवशी बोराडे साहेब असतील, त्याचबरोबर धनगर भावांमधले नेते असतील, जो मी असेल, मी तुमच्या सोबत जात प्रमाणपत्रासाठी येईल, हे मी तुम्हाला सांगतो. भावांनो, ही जागा राजकीय नाही. ही जागा एक व्यक्ती आत्मक्लेश एकत्र करून आपला उपवास आपल्या समाजासाठी आपली प्राण देण्यापर्यंतची बाजी या व्यक्तीने लावलेली आहे. मी बोराडे साहेबांच्या बाबतीमध्ये सरकारमध्ये ऐकते बरं का बोराडे साहेब, त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब, श्री संजय शिरसाट समाज कल्याणचे आहेत, म्हणजे तुमचा त्याच्यावर रोल येतो, आणि त्याचबरोबर दिनार्थ माननीय श्री गिरीश महाजन साहेब. आमच्या रक्तमासाचं आमचं हो, आमचा बोराडे हो, 4 दिवसाचा उपवास आहे. तातडी 5व्या दिवसाचा उपवास आहे. तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या बोराडे साहेबांकडे या, ही मी आपल्याला आवाहन करतो. आणि येताना नुसतं येऊ नका हो, येताना नुसतं येऊ नका हो, वादा नाही हो, मी सांगतो ऍक्ट घेऊन या. त्या ऍक्टचं स्पेलिंग आहे ACT. काय आहे? जिया नाही, ऍक्ट घेऊन या. बँकेची छोटं प्रमाणपत्र मिळतील आणि या माझ्या भावाचा उपवास सत्कारणी लागेल, कारण की या भावाची पोट आहे. माझे भाऊ, तुम्हाला मी सांगतो, कायदा हातात कुणी घ्यायचा नाही. आपण इरिस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही, कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे, भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही, या बँकेची छोट. आणि म्हणून आज मी आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो, किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं, माझ्या धनगर भावांचं पुढे बोलेल. परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींचं सरकार, एकनाथराव शिंदेचं सरकार, अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे एसटीचं कास्ट सर्टिफिकेट. भावांनो, उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. उपवास आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आहे. दारिचर गांधीजी उपवासाला बसले होते, विषय आरक्षणाचा होता, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच विचार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं. त्याच प्रकारे देवेंद्रजी, तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीविताला काही होऊ नये याची काळजी घ्या आणि आमच्या प्रतिकात्मक कायदा ऍक्ट
आणि जात प्रमाणपत्र वाटप किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण तसदी घ्यावी हे मी सरकारला आव्हान करतो. कारण लक्षात ठेवा, तमाम सगळ्याच राजकारण्यांनो, एखाद्या पक्षाच्या नाही, सगळ्याच राजकारण्यांनो, अरे भाई धनगर से पंगा महंगा पड़ता है, क्योंकि भाई हम इकट्ठे चलते हैं, इकट्ठे बोलते हैं और हम बड़े सबके साथ इकट्ठे रहते हैं. सर्व भावांनो, पुन्हा एकदा मा अहिल्यादेवी होळकरांचा जय जयकार करूया. मा अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. एसटीतून आरक्षण, एसटीतून आरक्षण, एसटीतून आरक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर शेवटी लवकरात लवकर सरकारने यावं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपवाशी आहे, तातडीनं पावलं उचला. ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील, याची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर ऍडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट, त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि तमाम राजकारण्यांनो, तुम्ही याच्यात राजकारण करू नका. आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या, नाही तो हम है, नहीं तो हम है, नहीं तो हम, नहीं तो हम, नहीं तो हम. सच पता है झूठ पता है, हम तो हम. सच पता है झूठ पता है, हम तो हम. सच पता है झूठ पता है, हम तो हम. हम धनगर है, हम एसटी है, हम एसटी है, हम एसटी है. जय हिंद, वंदे मातरम, जय श्री राम, जय भारत का संविधान आणि जय 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 हो मेरे धनगर भाइयों का, जय जय हो मेरे धनगर भाइयों. बहुत बहुत